शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे, संस्था माता सुशीलादेवी साळुंखे, पद्मभूषण डॉक्टर वसंतराव दादा पाटील या त्रयींना प्रथम अभिवादन करते। आजचा जो माझा विषय आहे तो आहे महिला सशक्तीकरण आणि उद्योजकता विकास असा हा विषय आहे। पण थोडंसं या ठिकाणी आता खरं तर थंडी पडायला लागलेली आहे आणि आपल्या सगळ्या महिला भगिनींचं स्वागत आपण टाळ्यांचा पाऊस पाडून करूया, कारण टाळ्या पडल्यानंतर काय होतं की एनर्जी निर्माण होते। पण ही एनर्जी असं जर तुम्ही डायरेक्ट टाळ्या वाजवल्या तर ती एनर्जी फार कमी काळापुरती राहते। पण मी जी टाळ्यांची एक तुम्हाला पद्धत सांगणार आहे त्या टाळ्या वाजूयात आणि मग मी माझे जे विचार आहेत ते तुमच्या पुढे मी मांडते। ज्यावेळेस मी एक असं करेन त्यावेळेस एकाच बोटाने टाळी वाजवायची, 2 म्हटल्यानंतर 2, 3, 4, 5 आणि त्यानंतर 5, 4, 3, 2, 1 करून बघा, फार तुम्हाला मजा येईल। करूया तुम्ही इथं आलेल्या नाहीयेत, त्या का आल्या नाहीयेत कारण त्यांना कामं आहेत। आताच आम्ही जेव्हा बोलत होतो तेव्हा मॅडम मला म्हणल्या की धारा काढायच्या आहेत, पाणी आलेलं आहे, हे सगळं आहे आणि त्यांच्या सुद्धा टाळ्या तुम्हालाच वाजवायच्या आहेत हे लक्षात ठेवा। करूया सुरुवात। 1 वर हात करून वाजवा म्हणजे तुम्हाला जास्त एनर्जी येईल। 1 2 जोरात, 3 जोरात, 4 5 जोरात, 1। आता ही एनर्जी तुम्हाला पुढे जे कार्यक्रम होणार आहेत त्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे। तर या ठिकाणी इथं जमलेले सगळे ज्या रणरागिणी आहेत त्या रणरागिणी या सर्वांचं मी खरं तर स्वागत करते। कार्यक्रमाला उपस्थित असणारे इथं मी खरं तर प्रमुख पाहुण्या म्हणून ते कारण त्याही येणार होत्या पण काही कारणास्तव मीटिंगमुळे त्यांना इथं यायला जमलेलं नाहीये। माजी आमदार तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघ माननीय सौ सोनियाताई सुहास बाबर, अध्यक्ष माननीय श्रीमती कमलाताई दिनकर दादा पाटील। खरं तर मी मॅडम बद्दल किती बोलावं तेवढं कमीच आहे कारण मी आल्यापासून मॅडमच्या विषयी ऐकत आहे। खरं तर श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची त्यांचे जे ऋणानुबंध आहेत ते फार आपुलकीचे आहेत, प्रेमळ आहेत। त्यानंतर प्रमुख उपस्थिती माननीय सौ कांताबाई भगवान सुतार सरपंच, माननीय सौ संध्याराणी लक्ष्मण मंडळे माजी सरपंच, ज्यांना आदर्श सरपंच हा पुरस्कार देखील मिळालेला आहे। माननीय सौ अलका मारुती घोटकर व्हाईस चेअरमन जुनी सोसायटी मांजर्डे। त्याचबरोबर इथं जमलेल्या सर्व माझ्या सावित्रीच्या लेकी, जिजाऊंच्या लेकी या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि तुमच्यासाठी ह्या 4 ओळी म्हणते आणि त्यानंतर आपण आपले विचारांची आदान प्रदान करूया। गिनती नहीं आती मेरी माँ को, जरा व्यवस्थित सगळ्यांनी ऐका। गिनती नहीं आती मेरी माँ को यारो, मैं 1 रोटी मांगू वो 2 ही देती है, मैं 1 रोटी मांगू वो 2 ही देती है। जन्नत को हर लम्हों का दीदार किया था, जन्नत को हर लम्हों का दीदार किया था, जब माँ ने गोद में उठाकर प्यार किया था, जब माँ ने गोद में उठाकर प्यार किया था। सब कह रहे हैं आज माँ का दिन है। खरं तर मातृदिन, मदर्स डे असं डे वगैरे काही नसतं बघा। सब कह रहे हैं आज माँ का दिन है, ऐसा कौन सा दिन है जो माँ के बिन है। आईशिवाय आपलं पान तरी हलतं का? किती जरी आपण घरातून आईशी वाद करून गेलो तरी घरात पाऊल टाकल्याबरोबर ए आई असंच आपल्याला म्हणावं लागतं। माँ को देखकर मुस्कुरा लिया करो यारो, माँ को देखकर मुस्कुरा लिया करो, क्या पता किस्मत में हज ना था हो। हात काशी सगळं आपलं आपल्या आईच्या पायाशीच असतं। मौत के लिए बघा हे फार महत्वाचं आहे। मौत के लिए तो कई रास्ते हैं, मौत के लिए तो कई रास्ते हैं, मगर जन्म लेने के लिए केवल
एक माँ है, मगर जन्म लेने के लिए केवल एक माँ है। माँ के लिए क्या लिखूं, माँ के लिए क्या लिखूं, माँ ने खुद मुझे लिखा है, माँ ने खुद मुझे लिखा है। तर ह्या ज्या ओळी होत्या ह्या खरं माझ्या ओळी नाही आहेत, पण माझ्या मनाला त्या भावल्या म्हणून मी त्या तुमच्या पुढे मांडलेल्या आहेत। महिला सक्षमीकरण आणि उद्योजकता ह्या खरं तर दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, पण त्या दोघांचीही सांगड घालून आज मी तुमच्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहे। खरंच महिला जर सक्षम बनल्या तर त्या उद्योजकतेकडे वळतील असं म्हणण्यापुरतं स्टेजवर उभं राहून महिला सबलीकरण सक्षमीकरण हे बोलण्या इतपत सोपं नाहीये। तर तुमच्याशी संवाद साधत असताना काही गोष्टी या ठिकाणी मी इथं त्याचा उहापोह करणार आहे। महिलांचे मन आणि मनगट हे दोन्ही जर बळकट राहिले तर आणि तरच समाजामध्ये एक क्रांती येऊ शकते, यामध्ये तिळ मात्र शंका नाही। प्रसिद्ध हिंदी कवयित्री आहेत मन्नू भंडारी, त्यांचं जे लिखाण आहे ते स्त्रीवादी इतिहास लेखन आहे। त्या काय म्हणतात बघा, फार महत्त्वाचं आहे। मी जे तुम्हाला म्हणलं की इथं उभं राहून महिलांच्या सबलीकरणाविषयी किंवा महिलांच्या सक्षमीकरणाविषयी बोलणं इथपर्यंत महिलांचं स्वातंत्र्य नाहीये, मग त्यांना विचार स्वातंत्र्य आहे का? महिलांकडे एक माणूस म्हणून आपण पाहतोय का? बघा, ज्या वेळेस माणूस असं आपण म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यापुढे पुरुषच येतो, महिला काय येत नाही। कारण समाजाने सेक्स समाज आणि संस्कृती या त्रिकुटामध्ये महिलेला बांधून ठेवलेला आहे अगदी सुरुवातीच्या काळापासून। त्याची खरं तर प्राचीन मध्ययुगीन अर्वाचीन अशी उदाहरणं सांगता येतात, पण आता आपल्याकडे तेवढा वेळ नाही। कारण इथं ज्या महिला आलेल्या आहेत त्यांच्यासाठी उखाण्याच्या स्पर्धा आहेत, त्यांच्यासाठी काही सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, त्याचंही त्यांना एन्जॉय करायचं आहे। बघा मन्नू भंडारी काय म्हणतात, एक पुरुष की सुलझी हुई दृष्टी। सुलझी हुई दृष्टी म्हणजे एक पुरुष जो मनात कोणतीही भावना वाईट भावना न ठेवता अगदी चांगला पोक्त विचारांचा म्हणते मी, फक्त पोक्त नव्हे पोक्त विचारांचा पुरुष। एक पुरुष की सुलझी हुई दृष्टि स्त्री को कई उलझनों से उबार देती है। म्हणजे स्त्रिया जर पुढे गेल्या तर आपल्यावर काय परिस्थिती ओढावेल हे प्राचीन काळापासून हे पुरुषांच्या मनामध्ये असणारी एक भीती आहे। कारण राणी वीरबला नावाची एक राणी एन्शंट पिरियड मध्ये म्हणजे प्राचीन काळामध्ये आहे ती स्वतः जेव्हा तिचा पती युद्धामध्ये मरण पावतो आणि ते युद्ध पुढे चालवण्याचं काम ती वीरबला करते। त्यानंतर शेतीचा शोध कुणी लावला? शेतीचा शोध महिलांनी लावला। कारण महिला जेव्हा घरी असायच्या म्हणजे आपण ह्याला अगदी प्राचीन काळापासून प्रागैतिहासिक काळापासूनचे उदाहरण आपण ह्याला जोडू शकतो। महिलांनी शेतीचा शोध लावला। कसा शोध लागला तर महिला घरामध्ये कंदमुळं वगैरे ते सगळं खाऊन उरलेलं जे आहे ते टाकायचे आणि टाकल्यानंतर काहीतरी उगवतं हे त्यांना आधी समजलं। म्हणजेच महिलांनी प्रथम शेतीचा शोध लावला। महिला नांगर सुद्धा चालवायच्या प्राचीन काळामध्ये। तरी सुद्धा आपल्याला महिलांचं सक्षमीकरण महिलांचं सबलीकरण ह्या गोष्टी ऐकाव्या लागतात। का ऐकाव्या लागतात? आपणही तितकेच त्याला कारणीभूत आहोत। कारण का तर वैचारिक स्वातंत्र्य आपल्याकडे ही गोष्ट फार आपल्यापासून लांब ठेवलेली आहे। कारण महिला जर विचार करायला लागल्या महिला जर बोलायला लागल्या तर काय होईल ही पुरुषांना निर्माण झालेली भीती त्या काळामध्ये। आणि तुम्ही जर खरं आता इथं सगळ्यांना लिहिता वाचता येत असणारच आहे, त्या सगळ्यांनी मनुस्मृती वाचा। त्यामध्ये महिलांवर होणारे अन्याय अत्याचार
महिलांना कसं वागवायचं हे सुद्धा मनूने लिहून ठेवलेलं आहे. बघा मनू काय म्हणतो, महिला म्हणजे जित्राब. जित्राब शब्द तुम्हाला माहिती असेल, जनावर. महिला म्हणजे जित्राब, त्यांची जागा बाहेरच आहे. महिला म्हणजे पायातील वाहन, त्यांना डोक्यावर घ्यायचं नाही. बघा काही जे त्या काळातले समाज सुधारक होते, एक समाज सुधारक, कृतिशील समाज सुधारक जे आपण महात्मा ज्योतिराव फुले की ज्यांच्यामुळे, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ज्यांच्यामुळे आज आपण सगळे इथं जमलेलो आहोत. आणि काही सुधारक होते जे बोलघेवडे सुधारक म्हणून आपण त्यांना ओळखतो. त्यांनी सुद्धा म्हणलेलं आहे की महिला जर शिकल्या तर पुरुषांच्या ताटातील जेवणात आळ्या होतील. आहे हे, आणि हे सत्य आहे. हे सत्य स्वीकारूनच आपल्याला पुढे जायचं आहे. तर अशा या परिस्थितीमध्ये महिलांचं सबलीकरण होणं काळाची गरज आहे. जरी आपण म्हणत असू की आज 21व्या शतकामध्ये हे सगळं संपलेलं आहे, पण नाही. आजही वर्तमानपत्रामध्ये एक दिवस आड आपल्याला महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविषयी बातमी वाचावी लागते. हे आपलं दुर्दैव आहे. तर पहा, खऱ्या अर्थाने महिला सशक्त तेव्हाच होतील ज्या वेळेस भौतिक, आध्यात्मिक आणि शारीरिक, मानसिक या सगळ्या स्तरातून त्यांना पुष्टी मिळेल, त्या पुढे जातील. महिला सशक्तीकरणासाठी किंवा महिलांच्या सबलीकरणासाठी आता इथं मी खरं तर फार मुद्दे काढलेले होते. त्यामध्ये केंद्र सरकारचे, त्यानंतर महाराष्ट्र शासनाचे बरेच असे योजना आहेत की ज्यामुळे महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध त्यांना काय करता येतं, आवाज उठवता येतो. पण मला एक मुद्दा इथं मांडायचा आहे. झाल्यानंतर आवाज उठवण्यापेक्षा होऊ नये यासाठी काय करता येईल, आणि ते कोण करणार आहे, आपण स्वतःच करणार आहे. आणि मग आपण खरं सक्षम होणार आहे. मग महिलांना वैचारिक स्वातंत्र्य म्हणजे काय आहे? जरी आज आपण म्हणत असलो की 21व्या शतकामध्ये महिला सर्व स्तरांमध्ये आहे, पण कामाच्या ठिकाणी त्यांना येणारे अनुभव. आता मध्ये परवाच आमच्याकडे एक व्याख्यान झालं आणि त्या व्याख्यानामध्ये त्या मॅडमनी फार छान सांगितलं की नोकरी करत असणारी महिला जिला स्वतःच्या नवऱ्याकडून पॉकेट मनी मिळतं, ह्याच्या इतकं काय आता दुर्दैव म्हणायचं की ठीक आहे आपण कमवतोय ना, तर तो खर्च करण्याचं स्वातंत्र्य सुद्धा आपल्याला पाहिजे. असे बरेच जण असतात, फक्त आपण काय करतो, समाजाला घाबरतो. सगळं आपल्याला माहिती आहे पण आपण घाबरतो कुणाला, समाजाला. तर बघा जे मी तुम्हाला सांगितलं की सेक्स, समाज आणि संस्कृती याच्या पिढ्यानपिढ्या धाकाने स्त्रियांना एका वेगळ्या अँगलनी बघितलं गेलेलं आहे. स्त्री म्हणजे उपभोगाची वस्तू. आणि किती जरी आपण शिकलेलो असलो तरी आज आपण मुलाला बघायला जातोय. काहीतरी फार रेअर केस असतात की नाही मी मुलाला प्रश्न विचारणार, पण अजूनही मोठ्या मोठ्या घरांमध्ये सुद्धा मुलगाच मुलीला बघायला येतो आणि तिला 1000 प्रश्न विचारतो. अगदी चालून दाखवा इथपर्यंत हे सगळं होतं. आणि खरं तर इथं बसलेल्यांमध्ये सगळ्यांमध्ये कुजबूज चालू आहे, हे खरं आहे. सगळे मान्य करतात की हे खरं आहे. तर पहा, पुरुष म्हणलं की आपल्या समोर काय उभं राहतं, अरे रावीपणा, बुद्धिनिष्ठता, बळजबरी, तत्परता, ह्या गोष्टी येतात. मग महिलांकडे तत्परता नसते का? असते ना. पण त्या तत्परतेचा जर तत्परतेने काही सांगितलं तर तिला काय म्हणतात, तू गप्प बस, तुला कोणी विचारलंय का? कुठे गेलं स्वातंत्र्य, कुठे गेलं वैचारिक स्वातंत्र्य? ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींना धीराने सामोरे जर आपल्याला जायचं असेल तर महिलांमध्ये आर्थिक स्वातंत्र्य पाहिजे. त्यांनी स्वतः काही उद्योग करून ते उद्योग पुढे चालवले पाहिजेत आणि 10 महिलांच्या हाताला काम मिळवून दिले पाहिजे. तर बघा, यानंतर थोर विचारवंत मिलेट हे जे आहेत ते काय म्हणतात की जेव्हा लैंगिकतेची क्रांती होईल तेव्हा एक
विवेकनिष्ठ, बघा मी काय म्हणते, विवेकनिष्ठ आणि नैतिक मानवतावादी भूमी तयार होईल. विवेकनिष्ठ आपण म्हणतो बघा नेहमी, काय थोडंसं सतसत विवेक बुद्धीने विचार करा. विचार सगळेच करतात, पण सतसत विवेक बुद्धीने विचार करा. आणि जेव्हा आपल्या पितृसत्ताक कुटुंब पद्धतीमध्ये हा विचार येईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने क्रांती होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, एखाद्या देशाची प्रगती जर तुम्हाला अभ्यासायची असेल तर त्या देशातील महिलांच्या स्थितीचा अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला खऱ्या अर्थानं त्या देशाची प्रगती अभ्यासता येईल. घर बाईचे आणि दार पुरुषांचे, घर बाईचे आणि दार पुरुषांचे या उक्तीला विरोध करत आम्ही महिला पुढे आलो. घर बाईचे दार पुरुषाचे या उक्तीला विरोध करत आम्ही महिला पुढे आलो. अर्थार्जन करण्यासाठी बाहेर पडलो. म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही सक्षम झालो का? नाही. केवळ अर्थार्जन करणं, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की त्या मॅडम सुद्धा नोकरी करतायत, अर्थार्जन करतायत, घर चालवतायत, पण त्यांना पॉकेट मनी कोण देतं? त्यांचे सर देतात. मग कुठं गेलं स्वातंत्र्य? मग केवळ आर्थिक स्वातंत्र्य महत्वाचं आहे का? नाही. तर तुम्हाला तुमचं वैचारिक स्वातंत्र्य सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. तर खऱ्या अर्थानं महिला सबल होऊ शकतात. आज 21व्या शतकामध्ये पाऊल टाकत असताना आपल्यावर अनेक बंधनं आहेत. त्या बंधनांना झुगारून देत आपण पुढे गेलं पाहिजे. बघा, एक कवयित्री आहे जया गायकवाड नावाच्या, त्यांचं नारी जातक नावाचं एक पुस्तक आहे, काव्यसंग्रह आहे. त्यामध्ये सुरवंट नावाची एक कविता आहे. सुरवंट सगळ्यांना माहिती असेल. सुरवंट नावाची कविता आहे. त्यामध्ये ते काय म्हणतात, फार मार्मिक आहे. बघा, शहर आणि खेडी, शहर आणि खेडी, शाळा आणि घर, शहर आणि खेडी, शाळा आणि घर, मंदिर आणि उद्यान, मंदिर आणि उद्यान, सगळी सारखीच असुरक्षित माझ्यासाठी, सगळी सारखीच असुरक्षित माझ्यासाठी. बघा, एक इथं सगळ्यात महत्वाचं, अगदी लहान मुलींना आता शाळेमध्ये हा विषय शिकवला जातो, गुड टच आणि बॅड टच. इथून सुरुवात आहे. आणि आपल्यालाही कॉलेजमधल्या काही मुली असतात, येता जाता त्यांना कुणी त्रास देत असतं. बऱ्याच मुली आम्हाला येऊन सांगतात, आम्ही त्यांना सांगत असतो की नाही, तुम्ही ह्याच्याशी असं टॅकल करायचं आहे, तुम्ही सुद्धा बोलायचं आहे. काही मुली घाबरून, म्हणजे कुटुंबातील व्यक्तींशी घाबरतात, समाजाला घाबरतात, आणि मग आपल्यावर काय अन्याय होतोय ते सांगत नाहीत. मग आमची 21व्या शतकातली सावित्रीबाई सक्षम कशी झाली? असे अनेक प्रश्न आहेत की ज्यामुळे महिला खरंच सक्षम झालेल्या आहेत का यावर सतत प्रश्नचिन्ह उभं राहतं आणि त्याचं उत्तर अनुत्तरितच असतं. बघा, या ठिकाणी महिलांना आपल्या वैचारिक स्वातंत्र्याला बऱ्याच वेळा तिलांजली द्यावी लागते. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की नाही, दिसायला यांचं सगळं छान आहे, म्हणजे घरात सगळं गुडी चाललं असेल, छान आहे सगळं, पण असं कधीही नसतं. प्रत्येकाला वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या परिस्थितींना सामोरे जावं लागतं. म्हणजेच आज घडत असणारे बलात्कार असू दे, आज घडत असणारे आत्महत्येचे प्रकार असू दे, आधी सुरुवातीला बघा की महिलांचं म्हणजे इतकं मोठ्या प्रमाणावर त्यांच्यावर अन्याय अत्याचार केले जात होते. आता थोडंफार त्याला एक वेगळी दिशा मिळालेली आहे. महिला आता आवाज उठवू लागलेल्या आहेत. कोणत्याही महिलेचा कोणत्याही पुरुषाला विरोध नसतो, त्यांच्यात असणाऱ्या पुरुषी विचारांना विरोध असतो. महिला आणि पुरुष हे एका गाड्याचे दोन चाक आहेत. जर एक चाक नसेल तर गाडी चालणार आहे का? माहिती आहे ना आम्हाला, पण तसं पुरुषांना देखील माहिती असणं गरजेचे आहे. तर यामध्ये महिला कशी सशक्त होईल आणि त्याला उद्योजकता आपण कसं जोडू शकतो या अनुषंगाने या ठिकाणी
मी इथं बोलणार आहे. आता खरं तर आपण सक्षमीकरण म्हणजे काय आहे, आपण काय केलं पाहिजे यावर मी तुमच्याशी इथे संवाद साधलेला आहे. तर पहा, आजची जी महिला आहे ती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जरी पुढारलेली असली तरी त्या महिलेला वित्तीय स्वातंत्र्य आहे का या अनुषंगाने आपण उद्योजकतेचा या ठिकाणी थोडाफार अभ्यास म्हणूयात आपण. कारण हा उद्योजकतेचा अभ्यास तुम्ही आम्ही सर्वांनी अगदी इथं महिला दिन आहे किंवा 8 मार्च हे एकच दिवस सोहळा साजरा करण्याचा नसतो, हे लक्षात आपण घेतलं पाहिजे. एक हिंदी कवयित्री कवी आहेत हरिशंकर परसाई नावाचे. ते काय म्हणतात, दिन तो कमजोरों के मनाए जाते हैं, दिन तो कमजोरों के मनाए जाते हैं, हम तो बलशाली हैं. म्हणजे कोण बलशाली आहे? आम्ही महिला बलशाली आहोत. आमचं काय दिवस वगैरे तुम्ही कुठलेही सेलिब्रेट करू नका. आम्हाला फक्त तुमच्या बरोबरीनं आम्ही या समाजामध्ये माणूस म्हणून आम्हाला वावरण्याची संधी नाहीच आहे. खरं तर संधी कोण कोणाला देणार आहे? देवाने जन्माला घातलेला आहे आपल्याला. मग स्त्री आणि पुरुष हा भेद कुणी केलेला आहे? तर हा भेद आपल्या समाजाने केलेला आहे. एखादी मुलगी जन्माला आली तर तेव्हापासूनच काय झालं होतं की बापरे, आता हिची फार काळजी घेतली पाहिजे, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. थोडी मोठी होते त्यावेळेस तिला काय म्हणतात, एक जास्त जोरात पळायचं नाही, चालताना हळू चालायचं, वर तोंड करून बोलायचं नाही, 7च्या आत घरात यायचं. ठीक आहे, काळजीपोटी तुम्ही म्हणता 7च्या आत घरात या, पण याच वेळेस माझा भाऊ सुद्धा माझ्या सोबत वाढत असतो, त्याला काय तुम्ही म्हणता? चालतंय, असू दे, मुलगा आहे, काय होतंय? असं अजिबात नाहीये. आता खरं तर तुम्ही इथल्या ज्या सगळ्या माता भगिनी आहात, घरी गेल्यानंतर आजपासून जर तुम्ही सुरुवातीपासूनच मुलगा आणि मुलगीमध्ये भेद करत नसाल तर फार चांगली गोष्ट आहे. पण तसं जर करत असाल तर आजपासून कृपा करून बदला, नाहीतर पुढे जाऊन आपल्याला सगळ्यांना पुन्हा पहिल्यासारखे दिवस आल्याशिवाय राहणार नाही. हे देखील तितकंच खरं आहे. तर बघा, 2016ला महिलांची उद्योजकता वाढावी म्हणून स्टार्टअप तयार झालं आणि त्या स्टार्टअप मध्ये आपलं महाराष्ट्र सुद्धा आहे, जम्मू काश्मीर, झारखंड, कर्नाटक, बरेच स्टेट यामध्ये आहे. या स्टार्टअपद्वारे काय झालं तर महिलांमध्ये असणाऱ्या उद्योजकतेला प्रोत्साहन दिलं गेलं आणि महिला हळूहळू पुढे येऊ लागल्या. ज्या महिला आपल्या पतीला हातभार लावत होत्या कामामध्ये, कंपनीमध्ये, त्या महिला स्वतः मालक बनल्या. एक पाऊल आपण पुढे गेलो आणि महिलांचं सक्षमीकरण व्हायला सुरुवात झाली. त्याचबरोबर केंद्र सरकारद्वारे काही योजना आखण्यात आल्या. त्यामध्ये कौशल्य अपग्रेडेशन कॉयर योजना आहे, महिला समृद्धी योजना आहे. खरं तर ह्या योजना मी इथं सांगत बसणार नाहीये, कारण ह्या योजना सगळ्या तुम्हाला जे आपलं वेब आहे त्याच्यावर हे सगळं तुम्हाला पाहायला मिळतं. त्यामध्ये www.startup.india गव्हर्नमेंट इंडिया या वेबसाईटला जाऊन तुम्ही सर्च केलं तर सगळं तुम्हाला पटापटा पाहायला मिळतं. त्यामुळे ते काही इथं मी सांगत बसणार नाही. फक्त G20 ची जे काही उद्देश होते ते मी इथं तुम्हाला सांगते. G20 एम्पॉवर, G20 एम्पॉवर म्हणजे विमन एम्पॉवरमेंटच्या अनुषंगाने केलेल्या काही गोष्टी ज्या केंद्र सरकारच्या होत्या त्याची मी थोडीशी इथं चर्चा करेन. काय होतं यामुळे तर महिलांच्या उद्योजकतेवर सगळ्यांचं लक्ष केंद्रित करायचं आहे. बघा, फार मोठा निर्णय आहे हा. महिलांच्या उद्योजकतेवर लक्ष केंद्रित करणं, त्याचबरोबर त्यांच्या मालकीच्या, त्यांच्या अंतर्गत, बघा, त्यांच्या मालकीच्या, त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या उद्योग जगताचा विस्तार करणं किती मोठा निर्णय आहे. आणि आम्ही सर्व ह्या ज्या रणरागिणी आहोत, फार म्हणजे अगदी छोटासा उद्योग सुरू करून फार मोठ्या स्तराला जाऊन पोहोचलेल्या काही रणरागिणी आहेत. सगळ्यात प्रथम जर भारतामध्ये
कुणी उद्योग सुरू केला? महिला उद्योजिका कोण आहे? तर पैकाबाई नावाच्या एक महिला आहे. अगदी फार छोटं त्यांनी सुरुवातीला फळांपासूनच जॅम वगैरे बनवायला सुरुवात केली, बिस्किटं बनवायला सुरुवात केली, पण त्या फार मोठ्या उद्योजिका नंतर झालेल्या आहेत. अशी बरीच उदाहरणं बघा. स्वयंपाक सगळेच बनवतात, स्वयंपाक सगळेच बनवतात, पण मी उद्योग बनवला. कशाला? स्वयंपाकाला. स्वयंपाक प्रत्येकाच्या हाताला चव असते, पण त्या चवेला काहीतरी मोल मिळायला पाहिजे, म्हणून त्याचं उद्योगामध्ये रूपांतर केलं पाहिजे. खरं तर मला इथं सांगायला फार अभिमान वाटेल. मी मॅडमशी जेव्हा चर्चा करत होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आमच्या इथं जवळजवळ 94 महिला बचत गट आहेत, त्याचबरोबर 474 छोटे मोठे उद्योग या महिला चालवतात. खरं यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. त्यानंतर 7 जे मार्केटिंगमध्ये 7 महिलांचे उद्योग आहेत जे मार्केटिंगमध्ये आहेत. खऱ्या अर्थानं 2017ची जी जागतिक शिखर परिषद झाली त्या परिषदेत महिला उद्योजकांच्या व्यासपीठाचा प्रश्न मोठ्या हिरिरीने उचलून धरण्यात आला आणि त्यामध्ये महिलांना वेगवेगळ्या क्षेत्रातून पाठबळ दिलं गेलं. महिलांच्या मानसिक आरोग्याला केंद्रस्थानी ठेवून महिला उद्योजकतेमध्ये त्यांना सामावून घेतलं गेलं. स्त्री शक्तीला चालना देण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत ग्रामीण महिला उद्योजकतेला पाठिंबा दिला गेला. खरं तर आता इथं एवढे उद्योग समूह आहेत, या अर्थाने मला या लोकांनी सगळ्यांनी याचा अभ्यास केला असावा असं मी गृहीत धरते आणि पुढे जाते. खरं तर आपलं कर्तृत्व सिद्ध करत असताना महिलांना अनेक अडचणी येतात. आपलं कर्तृत्व सिद्ध करत असताना महिलांना अनेक अडचणी येतात. त्यांना सामोरे जात त्याच्याशी 2 हात करत आपण या उद्योजकतेला आपलंसं करून आपलं स्वतःचं सक्षमीकरण आपण स्वतःच केलं पाहिजे. आपल्याला कुणीही या सक्षम आहेत, या सबल आहेत असं म्हणण्याची गरज नाही. आपण स्वतः सबल झालं पाहिजे. म्हणून जाता जाता या ठिकाणी एक 4 ओळी या सर्व माता भगिनींसाठी. गिरो कितनी भी बात. बघा, तुम्ही एखादा उद्योग सुरू केलेला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडंसं अपयश येत आहे, पण तुम्ही इथं हार मानायची नाहीये. गिरो कितनी भी बार मगर उठो तो यूं उठो. गिरो कितनी भी बार मगर उठो तो यूं उठो कि पंख पहले से लंबे हो. कि पंख पहले से लंबे हो और उड़ान न सिर्फ ऊंची पर बहुत ज्यादा गहरी हो. गहरी हो म्हणजे खोल पाहिजे. धन्यवाद.